नमस्कार. सोलोच्या 6व्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुमच्या सूचनांप्रमाणे आपण संध्याकाळी न येता आज सकाळी भेटतो आहे. सकाळी म्हणजे आता दुपार झालेलीच आहे, 12 वाजलेले आहेत. आपली सगळ्यांची दिनचर्या प्रचंड अस्ताव्यस्त अशी झालेली आहे. हॅलो योगेशजी. म्हणजे आपण वेळेला काय करायचो आणि आता सध्या आपण काय करतो आहे, किती वाजता उठतोय, किती वाजता. अजूनही बरेच जणांनी फार डिसिप्लिन लाईफस्टाईल ठेवलेली आहे. सकाळी वेळेवरतीच उठतात, व्यायाम करतात, सगळं काही घरामध्ये चालू आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातल्यांशी बोलताय की नाही, संवाद साधला जातोय ना. आणि तो कसा संवाद साधताय, म्हणजे बोलता आहात की नुसतंच की संवाद. शब्द हे फार महत्वाचे आहेत. मी स्वतः व्हॉइस थेरपिस्ट आहे, त्याच्यामुळे माझ्या म्हणजे खाली सगळीकडे शब्दांचं साम्राज्य असतं आणि त्यात थोडंफार लिखाण करते, त्याच्यामुळे शब्द फार डॉमिनेट करतात मला. या शब्दांचीच आता थोडीशी एक गंमत बघूया. पुण्यनगरी वर्तमानपत्र सदर, त्यातला हा लेख आहे आणि लेखाचं नाव आहे शब्द. रंग माझा तुला, बोल काहीतरी, बोल फुला. किती गोड गझल आहे ना. या कवीचं हे जे फूल आहे ना, ते खूप मुग्ध आहे. कवीला आर्जव बोल. पण ही अशी फुलं आमच्या नशिबात काही जास्त आली. त्यांना उठलं होतं आणि त्यातून भसा भसा शब्दच सांडायला सुरुवात झाली. माझी एक मैत्रीण आहे, तिला ना एकच गोष्ट घोळवून घोळवून सांगण्याची वाईट सवय आहे. आणि ते सांगताना त्या गोष्टीचा विस्तार इतका वाढत जातो की काय सांगू तुम्हाला. एकदा मला थोडंसं बरं नव्हतं, ही आली भेटायला. येताना माझ्यासाठी कसला तरी आयुर्वेदिक पाला घेऊन आली. हा असा रात्री पाण्यात भिजव, सकाळी मिक्सरमधनं काढ आणि गरम करून पी. हा फक्त आपल्या येऊरलाच मिळतो बरं का. तिथेच खाली माझं नेहमीचं ब्युटी पार्लर पण आहे ना. फेशियल खूप छान करतात बरं का तिकडे. अरे किती वाईट दिसायला लागली सगळे तू. जा की एकदा तू पण जरा. मी वॉकला पण जाते ना तिथे. 10-15 जण होता मी. पण कालपासून ना जरा माझा गुडघा दुखतोय ग. मग मी आज घरीच योगा केला. कपालभाती इज व्हेरी गुड फॉर आपलं पोट. हं, तू करायला हवंस. ही अशी आजारी घरी बसलीस ना तर 4-5 दिवसात जाड होशील. तशीही सुटतच चाललीस म्हणा. तिचं सुरूच होतं. आणि माझ्या डोक्यामध्ये हा पाला जर असाच गरगटून वाटून फेशियल केलं किंवा तिच्या दुखऱ्या गुडघ्यावरती याला स्थापला तर काय होईल, असे सैतानी विचार सुरू होते. माझ्या शब्दकोशात ना कधी कधी मला शब्दांची फार वानवा जाणवते, नाही असं नाही. एकदा मी भयंकर चिडले होते, पण मला तो राग व्यक्त कसा करावा ते समजत नव्हतं. मग मी माझ्या एक खूप जवळच्या मित्राला फोन केला आणि म्हटलं, मला जरा ना थोडं असभ्य भाषेमध्ये बोलायचे, शिकवशील. या अचानक बसलेल्या मानसिक धक्क्यातून जेमतेम बाहेर येत त्याने त्यातल्या त्यात बरे असे 4-5 असभ्य शब्द मला सांगितले. मी ते लिहून घेतले. म्हटलं थोडी प्रॅक्टिस करून तुला ऐकवते. 2 दिवसांनी त्याचा फोन आला, झाली का प्रॅक्टिस. म्हटलं नाही जमत आहे रे, म्हणजे मनात वाचता येते पण तोंडातून काही बाहेर पडत नाहीत रे. मला कल्पना नव्हती की माझ्या या आदरणीय गुरुजींनी माझा सगळा मित्रपरिवार तिकडे गोळा करून फोन स्पीकरवर ठेवला होता. तो म्हणाला, अगं बोल ग, जमेल, प्रयत्न कर. सगळा धीर गोळा करून महत्प्रयासाने मी ते 4 शब्द म्हटले आणि तिथून जो हसण्याचा धबधबा फुटला ना हो. गुरुजी म्हणाले, बाळा हे शब्द असे मनाच्या श्लोकाच्या चालीवर म्हणू नये ग, त्यांचा अपमान होतो. असू दे. आता यातला गमतीचा भाग सोडा. पण शब्दांचाही अपमान होतो हे खरं आहे. हा, शब्दालाही रूप आहे, आकार आहे, भावना आहे.
काही सुंदर, काही तिखट, काही शब्दांची आससून वाट पाहावीशी वाटते, काही खटकतात, काही डोळ्यात पाणी आणतात. शब्दांचा महिमा सांगता सांगता शब्दच शेवटी कमी पडतील. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, ते शब्द ऐकले आणि अवघं पैठण पावन झालं. इथे आमच्या शेजारच्या एका घरामध्ये पूर्वी एक पोपट होता. तो रोज संध्याकाळ झाली की दारू द्या दारू द्या असं ओरडायचा. सांगा आता काय बोलायचं, काळाचा महिमा, दुसरं काय. काळ बदलला तसा शब्दांनी हात टाकली. हल्लीची जनरेशन काही काही महत्वाचे शब्द इतके सर्रास वापरते की हळूहळू त्या होतं. ही मुलं जाता येता लव यू, मिस यू असं म्हणतात. पूर्वी लव यू हा शब्द आयुष्य बदलून टाकणारा शब्द असायचा. तो वेळेवर तोंडातून बाहेर पडावा म्हणून लोक प्रॅक्टिस वगैरे करायचे. आमचे एक आजोबा लग्नाच्या 50व्या वाढदिवसाला आजींना पहिल्यांदा सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणाले आणि आजी इतक्या गोड लाजल्या. पण तेच जेव्हा आमचे चिरंजीव आमच्या धोब्याला क्या टाइम पे कपडे लेके आया भैया लव यू असं म्हणाले तेव्हा मला चक्कर यायचीच बाकी होती. काळजीपूर्वक हाताळावं हो शब्दांना. शब्द फार नाजूक असतात, पण कधी कधी उरात आयुष्यभर ठसठसणाऱ्या जखमाही निर्माण करू शकतात. माझ्या ओळखीतल्या एका उमद्या मुलाने आंतरधर्मीय विवाह केला. वडिलांनी तू मला मेलास हे बोलून त्याला घराबाहेर काढलं. दुर्दैवाने त्या मुलाचा दुसऱ्याच महिन्यात अपघाती मृत्यू झाला. अंत्यविधी वडिलांनीच केले. 3 शब्दांचं ओझं. मला गेले काही दिवस ना बऱ्याच सूचना आणि विनंत्या येत आहेत. पालक आणि मुलांच्या संबंधांवर लिहा. या लेखाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतं, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे हे शब्द सतत बोलत राहणं अत्यंत गरजेचं होऊन बसलंय. मनाने आणि शरीराने आपण मुलांसोबत असतोच, पण ते शब्दात प्रचंड ताकद आहे. मन जुळवण्याची, बुडत्याला आधार देण्याची, आयुष्याला दिशा देण्याची. देव भावाचा आणि माणूस शब्दांचा भुकेला असतो. मला आठवतंय, माझे वडील संध्याकाळी घरी आले की माझी आई न चुकता दमला असाल ना, पाणी आणते असं रोज म्हणायची. नंतर तिला ती बहुतेक सवयच झाली असणार. पण तिने असं म्हटल्यानंतर वडिलांच्या चेहऱ्यावरती एक सूक्ष्मसा प्रसन्नपणा यायचा आणि तो बघणं मला फार फार आवडायचं. आपल्या अगदी आवडत्या माणसाकडून खूप छान आहेस तू, मला आवडतेस ऐकल्यावरती दिवस कसा फुलपाखरासारखा रंगीबेरंगी होऊन जातो ना. विद्यार्थ्याला शिक्षकाकडून उत्तेजनाचा, कर्मचाऱ्याला बॉसकडनं प्रशंसेचा, प्रियकराला प्रेयसीकडून प्रेमाचा, आई वडिलांना मुलांकडून जिव्हाळ्याचा, असा तो एक शब्द नेहमीच हवा असतो. आणि याची ना कोणी मागणी करण्याची वेळ येऊ नये हो. तो आपण स्वतःहून द्यायचाच असतो. काही कारणांमुळे रुसून बसलेत अशी काही माणसं मी पाहिली आहेत. कधी शारीरिक व्यंगामुळे, कधी मानसिक कारणांमुळे. वाईट वाटतं बघून. त्यांच्या तोंडून काहीतरी ऐकण्यासाठी त्यांच्या आजूबाजूची मंडळी आसुसलेली पाहिलेली आहेत. म्हणून ना देवाने हे जे वाचारूपी शब्दसामर्थ्य दिलं ना, त्याचा आदर करूया आणि उत्तम वापरही. म्हणतात ना, शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी. कसे वाटले तुम्हाला हे शब्द आजचे? आवडले का? शुभांगी ताई बघता आहेत, निलिमाताई बघता आहेत. हॅलो निलिमाताई, हॅलो शुभांगीताई. आय होप तुम्हाला आजचं आर्टिकल आवडलं. शब्द जपून वापरूया. शब्द खूप खूप ताकदीचे असतात आणि हेच शब्द वापरून कित्येक कलाकार मंडळी आणि लेखक आणि सगळे इथे आपल्याबरोबर लाईव्ह येऊन आपला हा जो एक डिफिकल्ट पिरियड आहे आत्ताचा, त्याच्यामध्ये थोडंसं आपला वेळ घालवणं म्हणा किंवा चांगल्या प्रकारे व्यतीत करणं म्हणा, त्याच्यासाठी आपल्याला मदत करतात आहे. छोटंसं माझंही त्या दृष्टीने हे कॉन्ट्रीब्युशन आहे. मला नक्की सांगा तुम्हाला हा लेख कसा वाटला. आता तुमचं, थोडं माझं झालं, आता थोडं तुमचं. आज मला ज्या कविता आलेल्या आहेत
त्या योगिनीताई राऊळ, आणि हा माझा खरोखरच मी असं म्हणेन की माझं भाग्य आहे की मला योगिनीताईंच्या ह्या कविता वाचायला मिळतात आहे. योगिनीताई राऊळ हे नाव आपल्याला स्त्रीमुक्ती संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यात फार परिचित आहे. योगिनीताईंचे 2 काव्यसंग्रह बाईपणातून बाहेर पडताना आणि मुखवटा उतरवल्यावर या दोन्हीला अत्यंत प्रतिष्ठेचे, मानाचे असे 2-3 प्रत्येकी 3 असे पुरस्कार लाभलेले आहेत. सॉरी, कांट हेल्प इट. आणि त्यांचं एक पुरस्काराचं वितरण हे आता मार्चमध्येच होणार होतं, पण आता हा होईल. योगिनीताई, थँक्यू सो मच. 2 कविता ह्याच्यासाठी आहेत की दोन्ही कविता एकाच विषयावरती आहेत, पण त्यांची ना पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. या दोन्ही कविता ह्या 2 पत्नी त्यांच्या आहेत. एक आहे ती शहरातली आहे आणि एक आहे ती गावातली आहे. तिचा पती हा शेतकरी, आणि ह्या 2 पतींनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यांच्या पत्नी ह्या कवितेतून व्यक्त झालेल्या आहेत. पहिली जी कविता आहे ती ह्या शहरातल्या पत्नीची आहे. शब्दांची ताकद, मी तुम्हाला हा लेख ऐकवला कारण का शब्दांची ताकद बघा मध्ये खूप व्यक्त होता येतं. कमी ओळीमध्ये कवी जेव्हा कवितेतून एक्सप्रेस होतो, मला भरून आलं या कविता वाचताना. पहिल्या कवितेचं नाव आहे सोपी नसतेच आत्महत्या. कितीही प्रयत्न केला तरी आठवतच नाही मला तुझा चेहरा जातानाचा. तू पडला होतास पांढरा फटक की काळा निळा, नाहीच सांगता येणार मला. मला आठवते फक्त कीटकनाशकाची रिकामी बाटली, घरभरच्या वासाने भेदरलेली आपली मुलं, सुताराने दरवाजा फोडायला केलेला उशीर आणि पंचनामा अपूर्ण असा पोलिसांनी दिलेला कागद, जो अजूनही तसाच आहे माझ्या पर्समध्ये. त्यानंतर कितीतरी दिवस फिरत होते मी वणवण, पोलिसात, कोर्टात, रेशन दुकानात, बँकेत, तुझ्या भावंडांच्या घरात, स्वच्छ नजरेच्या शोधात. आत्महत्या सोपी नसतेच, आत्महत्या सोपी नसतेच, पण त्याहूनही अवघड असतं जीवाभावाच्या माणसाची आत्महत्या स्वीकारणं, त्याच खोलीत पुन्हा न घाबरता झोपणं आणि अंगाला चिकटलेला संशयाचा वास रोज खसाखसा धुण्याचा प्रयत्न करणं. आत्महत्या सोपी नसतेच. मला आत्ताही डोळ्यात पाणी आलेलं आहे. योगिनीताई खूपच भावपूर्ण आहे. पुढची जी कविता आहे ती गावातल्या पत्नीची आहे, एका शेतकऱ्याच्या पत्नीची आहे. शेतकऱ्याची आत्महत्या हा विषय महाराष्ट्राला नवीन नाही आहे. कवितेचं नाव आहे डेथ क्लेम. एखाद्या भूमिहीनाने पेरावं मिळेल त्या तुकड्यावर आपल्याकडचं बियाणं, तशी पेरत सुटले मी सगळीकडे माझ्या नवऱ्याच्या डेथ क्लेमचे कागद. एखादा तुकडा मागणी करतो जास्तीच्या पाण्याची व खताची, तर क्वचित कधी माती उकडूनच टाकते पेरलेलं बियाणं सगळंच्या सगळं, आणि शोधाशोध करावी लागते मला त्याच मातीत रुजणाऱ्या नव्या बियाणाची. प्रत्येक तुकड्यामागे धावताना दाटून येतं माझं भूमिहीन असणं. कोणतो प्रचंड संताप माझ्या बोटांमध्ये प्रत्येक पेरणीला. वाटतं दूर भिरकावून द्यावी ती बियाणांची पिशवी. माझ्या भाळीचा कलंक पुसण्या इतकं बियाणं आता शिल्लकच कुठे आहे त्या रिकाम्या पोतडीत. पण मग शेतकऱ्याचा धर्म नक्की कोणता? करपलेलं पीक बघून हताशपणे स्वतःला संपवणं, की दरवेळेस नव्या उमेदीने पेरणी करत राहणं? नाही ठरवता येतंय मला. जमिनीशी नातंही येतंय मला. डोलणारी 2 फुलझाडं देतात मला बळ. घरात डोलणारी 2 फुलझाडं देतात मला बळ. मी उठते पुन्हा पुन्हा नवऱ्याच्या डेथ क्लेमचे कागद फिरत राहते दारोदार. फुलझाडांचं डेरेदार वृक्षात रूपांतर करण्याचं. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. तर सुंदर तरी कसं म्हणायचं ही वस्तुस्थिती आहे. हो ना नीलिमाताई, शब्दांची किमी आहे, अंगाला चिकटलेला संशयाचा वास. मला अजूनही आय एम ओव्हरवेल्म या कवितेच्या प्रभावाखाली आहे. मला अशाच तुमच्या कविता
पाठवत चला. मान्यवर पाठवतातच आहे, पण मला सगळ्यांच्याचकडून कवितेंची, आणि तुम्हाला असं वाटेल की मी त्या योग्यतेचं आहे, मी वाचू शकेन, तुमच्या कवितेला न्याय देऊ शकेन, तर मला जरूर द्या. हे जे आपण सोलोचे सेशन्स करतो आहोत ते लॉकडाऊन पुरते आहेत. लॉकडाऊन छोटासा प्रयत्न आहे की तुमच्याबरोबर राहावं, थोडासा चांगला वेळ जाईल असं बघावं तुमचं. पण मला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रिया, मी अपेक्षा करते. आणि भेटूया आता 2 दिवसानंतर, म्हणजे 11 तारखेला दुपारी 12 वाजता सोलोच्या 7व्या सेशनमध्ये. प्रीती, फार सुंदर, अंगावर शहारा आला ऐकून. खरं आहे प्रीती, खूपच अंगावर येणाऱ्याच कविता होत्या त्या, आणि विचार करायला लावणाऱ्या. या निमित्ताने आपण सगळेजण बोलतो आहोत, शेअर करतो आहे एकमेकांच्या फिलिंग्स. खूप बरं वाटतं आहे. परत लवकर भेटूया. थँक्यू.